तर गणेशोत्सवादरम्यान लोकमान्य टिळकांना ब्रिटिश सरकारने भाषण देण्यासही बंदी घातली होती। तर झालं असं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांना हे ब्रिटिश सरकार इतकं घाबरत होतं की मंडालेहून तुरुंगवास भोगून परत पुण्यामध्ये आल्यानंतर लोकमान्य टिळकांना गणेशोत्सवामध्ये भाषण देण्यासही या ब्रिटिश सरकारनं बंदी घातली होती। आणि त्याहूनही पुढे म्हणजे जर का लोकमान्य टिळकांचा कोणी जय जयकार केला तर त्याला सुद्धा तुरुंगात डांबला जायचं। अशा वेळेस लोकमान्य टिळकांनी काय केलं असेल, किती झालं तरी ते लोकमान्य होते, म्हणजे लोकमान्य टिळकांना भाषण देण्याची जरी बंदी असली तरी बाप्पाचं दर्शन घेण्यास बंदी नव्हती। त्यामुळे लोकमान्य टिळकांनी काय केलं तर पुण्यामधली जी सार्वजनिक गणेश मंडळं होती त्या सगळ्या सार्वजनिक गणेश मंडळांना लोकमान्य टिळकांनी भेटी दिल्या आणि बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर लोकमान्य टिळक काय करायचंय, तिथं असलेल्या मंचावर फक्त जाऊन उभे राहायचे आणि तिथं जमलेल्या सगळ्या लोकांकडे एक नजर टाकायची। सगळ्या लोकांकडे लोकमान्य टिळक एका नजरेत बघायचे आणि त्यानंतर कुठल्याही अटकेला भीक न घालता तिथे असलेले लोक टिळक महाराज की जय, टिळक महाराज की जय अशा घोषणा द्यायची, म्हणजे लोकमान्य टिळकांचा जय जयकार करायचे। म्हणजे टिळकांचे नुसते मूक उभे राहणे सुद्धा सरकारला जड जाऊ लागले होते। यातच त्यांच्या लोकमान्य असण्याचा अर्थ दडलाय आणि भाषण न करता फक्त सभा मंडपावर नजर फिरवून हा करिश्मा दाखवावा इतकी ताकद त्या काळात कुठल्याही नेत्यात नव्हती।